तीन 4 दिन 2 दिन 5 दिन कभी दुकान बंद भी रखनी पड़े तो मन मोटो कर दो। यो हो तो कि लॉकडाउन योजना कहना बेटा रोड पे उतरना पड़े, हमारा बिजनेस बंद करना पड़े, धरना देना पड़े, हम रोड जाम करेंगे, रेलवे पटरी जाम करेंगे। हमारे हिंदी भाषी जो भी है यहाँ पर, उत्तर भारतीय हो, राजस्थान हो, गुजरात हो, हमारे साथ में है और ऐसा काम के लिए हम जो भी करना है उनके लिए हम तैयार है। पाहिलात हा व्हिडिओ? आता मी तुम्हाला एक सांगतो, जर का तुम्ही मराठी असाल ना तर हा माझा व्हिडिओ आज शेवटपर्यंत पहा, आणि जर का तुम्ही मराठी भय्यी असाल ना तर आत्ताच निघ। आता माझं डोकं ना खरंच गरम झालेलं आहे। माझं पहिल्यांदा ते आपण बोलतो ना की आपलीच लोक जे असतात ते घातपात करतात, त्यांचा मला खरं राग आहे। आणि ह्यांच्यातले पण काही लोक आहेत जे आपली नाही आहेत पण तरी पण आपल्या पाठी उभे आहेत ना, खरं त्यांचा अभिमान वाटतो। आज सगळ्या गोष्टींवर बोलायचं, तो मीरा भाईंदरचं जे प्रकरण झालं ना त्यावरच सगळं बोलायचं आहे, पण त्या मागून जे काही राजकारण आहे ते मराठी जनतेला कळत नाही आणि मराठीमुळे आपण काय एकत्र आलं पाहिजे ना या सगळ्या गोष्टींबद्दल बोलायचं आहे। जो सुरुवातीचा व्हिडिओ दाखवला ना त्यात काय चालू आहे, हे परप्रांतीय, हे गुजराती, मारवाडी हे सगळे एकत्र आलेत आणि आपल्या विरुद्ध बोलतायत। कोणासाठी मोर्चा काढला रे त्यांनी? तो मनसेसाठी नाही, हा मोर्चा आहे तो मराठी माणसाच्या विरोधातला मोर्चा। आणि त्याचमुळे हे सगळे आपल्या महाराष्ट्रात येऊन आपल्या विरुद्ध एकवटत आहेत। हे एकवटले का? कारण हे मराठी माणसं, हा उद्या जो आपला मेळावा होणार ना, यांना माहिती आहे आता महाराष्ट्रात मराठी एकवटले, ठाकरे ब्रँड एकत्र आले, आता आम्हाला वाचवणार कोण? आमच्याकडे कोण? आमचा बाप भाजप। तर हे त्याच्यामुळे हे जे भाजपचे आमदार तिकडचे स्थानिक जे आहेत ना, तो लफडा काय झाला त्या सगळ्या गोष्टीवर बोलला। तुम्हाला व्हिडिओ पण दाखवणार आहे, पुरावे देणार आहे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला मला सगळ्या गोष्टी सांगायच्या आहेत। आणि मी तुम्हाला आधीच सांगितलंय, व्हिडिओ जर का तुम्ही मराठी असाल तरच पूर्ण बघा, जर का मराठी भय्यी असाल ना तर आत्ताच्या आत्ता निघा। ऐका, 2 ठाकरे एकत्र येणार, ठाकरे ब्रँड एकत्र येणार, मराठी माणूस त्यांच्या पाठी खंबीरपणे उभे राहणार, म्हणून कुठेतरी आपल्या पायाखालची जमीन या भाजपची घसरली आणि त्याच्यामुळेच हे आता हे सगळे राजकारण चालू आहे। काय विषय झाला होता हा व्हिडिओ बघा। तुम क्या बोले? क्यों मराठी बोल रहे हो? क्यों मराठी बोलने का मतलब ऑफिस में आए थे संदीप राणे हमको थोड़ी मालूम है कभी कंपलसरी हुआ। आज तो आपको मैं क्या बोला? क्या बोला आपको? आपको क्या बोला? सीखने का सीखना पड़ेगा हमको। आप मराठी बोल रहे हैं, मराठी बोलने का मतलब ये क्या होता है? क्यों मराठी कौन से राज्यों में गाना मारो? महाराष्ट्र में ना, इतना महाराष्ट्र में कौन सी भाषा बोली जाती है? आता हा व्हिडिओ मधला माणूस जो आहे गुजराती, मारवाडी जे काय असेल कोण, तो काय बोलतोय? महाराष्ट्रामध्ये सगळ्या भाषा चालतात आणि ते बोलताना त्याची बॉडी लँग्वेज बघा, त्याचा ॲटिट्यूड बघा। आणि मला असं वाटतं ना, हा व्हिडिओ जर तुम्ही पाहिला तर कुठलाही मराठी असेल त्याची पायाखालची जमीन सरकणार, डोक्यातला जे आहे ना ते आग भडकणार आणि कोणी हा कानाखाली मारणार। तुम्ही 25 वर्ष या महाराष्ट्रात राहता आणि तुम्हाला मराठी भाषा त्याची किंमत नसेल ना तर या महाराष्ट्राला तुम्ही बांधील नाही आहात आणि या तुम्ही महाराष्ट्राचे नाही आहात। मला खरंच अभिमान वाटतो काही लोक आहेत की जे स्वतः महाराष्ट्रात राहतात, जे परप्रांतीय आहेत ते स्वतः महाराष्ट्राला बांधतात। आज मी तुम्हाला एक ऑडिओ क्लिप पण दाखवते, ती पण बघा। कोण बोलतोय? मनु बोलते, मनमीत सोनी। हा बोला। दैसरला राहतोय मी, पण तुमचे व्हिडिओ खूपच चांगले आहेत। लाईक मी हर रोज रात्री तुमचे व्हिडिओज बघतोय युट्यूबला, खूपच चांगले आणि इन्स्पिरेशन व्हिडिओज आहे तुमचे। धन्यवाद धन्यवाद। मी पंजाबी आहे स्वतः, पण मला ना मराठी लोकांचा खूपच रिस्पेक्ट आहे। लाईक मी पण मराठी बोलतोय एवढी चांगली नाही पण मी शिकवतोय। नाही चालेल, प्रयत्न करता ती मोठी गोष्ट आहे। हो नाही, माझं काय आहे ना, आम्ही जिकडे राहतोय त्यांचा रिस्पेक्ट करायचं होतं। तुम्ही 100% रिस्पेक्ट करा। अहो जर मी उद्या पंजाब मध्ये गेलो तर माझं प्राधान्य असं असेल, जर मी तुमच्यासोबत पंजाबीत बोललो तर तुमच्याकडनं मला जास्त सॉफ्ट कॉर्नर भेटेल का? तर मी तुमच्या मातृभाषेचा मान सन्मान ठेवतोय। नाही हेच नाही होत, काय तुम्हाला न येणं आणि मला बोलायचंच नाही, या दोन्ही गोष्टीत फरक आहे। नाही हे काय दादा, जर तुम्ही कुठे राहतोय ठीक आहे, त्या तुम्हाला नाम दिलं, फेम दिलं, त्या रिस्पेक्ट करायचा ना तिथे, जे पण आहे रिस्पेक्ट करायचा त्याला। अगदी बरोबर। नाही दादा, तुम्ही कधी या दैसरला, माझ्या घरी या जेवायला, ऑनेस्टली। नक्की नक्की भाऊ, नक्की। मलाही असे भरपूर येतात, पण आता हे मी रेकॉर्डिंग पाहिली त्यामुळे मला असं वाटलं की हे दाखवावं तुम्हाला। एक हा पंजाबी, हा स्वतः अभिमानाने सांगतोय की महाराष्ट्रामध्ये मराठी असलं पाहिजे, मला अभिमान वाटतो। या सगळ्या गोष्टी हे काही परप्रांतीय जे आहेत बोटावर मोजणे की आपल्या बरोबर राहतात, ते आपले म्हणून आपल्याला वाटतात आणि त्याच्याचमुळे मी ना कधी कधी ना ह्यांच्या विरुद्ध बोलत नाही असतं का? तर हे काही परप्रांतीय आहेत जे आपल्यातले, पण काही भडवे जे मराठी आहेत ना, मराठी भय्ये, त्यांचा मला ना द्वेष आहे। त्याचमुळे मी तुम्हाला सातत्याने सांगत असतो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये पण असे होते जे मराठी होते, जे आपल्या विरोधात होते, जे मुघलांना पाठिंबा देत होते, आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात असेही होते परप्रांतीय
जे आपल्या सोबत होते, जे बाहेरचे असून पण, कारण त्यांना महाराष्ट्रावर प्रेम होतं, आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांवर प्रेम होतं. आज पाहिलं तर मराठीवर अन्याय झाला की ठाकरे ब्रँड समोर आलेला आणि मराठीला पर्याय म्हणून ठाकरे ब्रँडच आहे, सगळ्यांना माहिती आहे. आणि त्याचमुळे मला असं वाटतंय की आपण आज ठाकरेंच्या पाठी उभे आहात, मराठी माणसाच्या पाठी ठाकरे उभे आहेत म्हणून आपण त्यांच्या पाठी उभे आहेत. आज कालचा जो हा मोर्चा, हा मीरा भाईंदर रोड वरून जो निघाला ह्यांचा, हा व्यापाऱ्यांचा मोर्चा नव्हता, हा व्यापाऱ्यांना मोर्चा काढायला लावलेला भाजपने हा मोर्चा होता. आणि तो कोणाच्या विरोधात? मराठी माणसाच्या विरोधात. मला 2 गोष्टी सांगायच्या आहेत. मराठी माणसांनी आहे ना, आता हे जे विचारतात ना काही मराठी भैये, कशाला पाहिजे मराठी आणि काय आपला हा देश आहे आणि आपल्या देशात जर काही एक भाषा असेल, हिंदी आपलीच भाषा असेल देशाची, त्याला का द्वेष आहे? ह्या सगळ्या गोष्टी मला तुम्हाला सांगायच्या. 2 गोष्टी आहे. संयुक्त महाराष्ट्राचा लढा का झाला ह्याचा अभ्यास करा. आणि दुसरी गोष्ट, आपला देश जेव्हा स्वतंत्र झाला तेव्हा भाषावर प्रांतरचना का झाली याचा, ह्या 2 गोष्टीचा जर अभ्यास केला आणि तरी पण तो मराठी जर का बोलत असेल नाही मराठी गरजेची आणि किंवा अशा जर का गोष्टी बोलत असेल, तर मला असं वाटतं तो मराठी नाही, तो मराठी भडवा आहे, तो मराठी भैया आहे. त्याला तुम्ही सोडून चाला पुढे. मला एवढंच सांगायचं आहे. कारण हे भडवे एकत्र येत आहेत ना आपल्या विरोधामध्ये, आपल्याच राज्यामध्ये. मला असं वाटतं एक विचार करा. एक छोटी गोष्ट, आपण जर का उद्या समजा राजस्थानमध्ये गेलो, UP बिहारमध्ये गेलो आणि आपल्याला कुठे असं मारलं असतं, आपल्याला भाषा नाही येत वगैरे काय असेल तो प्रकरण जसं झालंय, आणि त्याच्यानंतर मग आपण जर का एकवटलं असतो, तिकडचे सगळे राजस्थान UP बिहारचे मराठी, ह्यांनी आपल्या समोर आपल्या विरोधामध्ये काय काय धुमाकूळ घातला असतं रे. पण आपण आजही थंड आहे, आपण आजही शांत बसतो. नाही, महाराष्ट्र राज्य आपल्याला माहितीच नाही, ते आपल्याला भाषावर प्रांतरचना माहितीच नाही, संयुक्त महाराष्ट्र का झाला माहितीच नाही. आपण काय विचार करतो? देश. पण ते लोक त्यांच्या राज्यात देश हा विचार करत नाही. आपल्याला ते सांगतात तुम्ही देश हा विचार करा. आणि त्याचमुळे ह्या व्हिडिओमध्ये जे झालंय ते तुम्हाला नाही दाखवलंय. ते 40 सेकंद फक्त मारतात तेवढंच फक्त व्हायरल केलंय. आणि हे लोक जे बाकीचे आहेत ना, हे परप्रांतीय जे इन्फ्लुएन्सर आहेत ना, जे इंस्टाग्राम YouTube सगळीकडे जे पसरवतात, फक्त 40 सेकंदाचा व्हिडिओ तो टाकतायत की मनसेच्या कार्यकर्त्यांनी मारलं, मराठी माणसं मारतात. मनसेच्या कार्यकर्ते मारलं ठीक आहे, चला आम्ही अभिमानाने आमच्या अंगावर घेऊ, आम्ही मनसेचे गुंड आहेत. पण मराठी माणूस मारतोय हे जर का तुम्ही जर का या देशभरात सगळ्यांना उरडून सांगा असेल ना, तर धिक्कार आहे तुमच्यावर. हे तुम्ही आहे ना या देशाचे नागरिक नाहीच आहात. काही लोक बोलतात हा महाराष्ट्र वेगळा करा आणि मराठी माणसांनी वेगळं करा. अरे घंटा, या महाराष्ट्राने जेवढं देशासाठी दिलं तुला कुठल्या राज्याने दिलेलं नाही, एवढं गोष्ट लक्षात ठेवा. आणि त्यामुळे तुमची लायकी नाही महाराष्ट्र बोलायची. या बाकीच्या सगळ्या राज्यातल्या लोकांना मला आव्हान आहे, जे असे बोलत आहेत, जे आहेत भरपूर चांगले, जे आमच्या सोबत आहेत, आमच्या बाजूने बोलतात, आमच्या भावना ज्यांना समजतात, त्यांना आम्ही घेऊनच चालतो. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, जे हे 40 सेकंदाचे फक्त व्हिडिओ जे मारतात ते दाखवतात ना, मला त्यांना एवढंच सांगायचं, त्याच्या आधीचा व्हिडिओ बघा, कसा काय बोललाय ना ते बघा, काय ॲटिट्यूडने बोललाय. हा जो व्हिडिओ तुम्हाला दाखवलाय ना, तो आधीचा व्हिडिओ आहे. हे मला असं वाटतं तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवा मराठी माणसाने. आज हे भैये, हे परप्रांतीय सगळे इन्फ्लुएन्सर, ह्यांचे व्हिडिओ आपण मराठी पण पाहतो, पण साला आमच्यासारखे मराठी लोक एवढे ओरडतात, सांगतात, पण आमच्यासारख्या मराठी लोक व्हिडिओ पाहतात ना, ह्याचाच कुठेतरी खरंच असं मनापासून वाटतं कधी कधी की साला का मी व्हिडिओ बनवते, काय आपला मराठी पाठिंबाच नाही आहे, आपल्याला मराठी माणसंच बघत नाही आणि काय करायचं. अरे मग मी हिंदीत पण व्हिडिओ बनवू शकतो. मला जर का सबस्क्रायबर पाहिजे, व्ह्यूज पाहिजे ना, मी साला हिंदीत पण बनवू शकतो. तुमचे सगळे लोक, बरेच लोक आहेत मराठीतले जे हिंदी बनवतात, कारण त्यांना माहिती आहे मराठी ऑडिओज काय आहे. त्यामुळे मी हिंदीत पण बोलू शकतो. पण मला माझी मराठी भाषा टिकवायची, मला माझी मराठी भाषा वाचवायची, माझं मराठी पण मला वाचवायचं आहे. आज मराठी सगळे एकत्र आलेत. मला असं वाटतं तुम्हीही आमच्यासारख्या मराठी लोकांना जे मराठीसाठी बोलतात त्यांना पाठिंबा देणं गरजेचं आहे. आज भरपूर जण असेल हे आत्ता माझे व्हिडिओ बघतायत, भरपूर लोकांनी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब पण केलेलं असेल, बघतायत. बघा, विषय तो नाही आहे. माझा मुळात विषय हा आहे 2 गोष्टी फक्त. या महत्त्वाचा मुद्दा आहे. तुम्हाला हे भांडणं होत राहतील, मनसेवाले मारत राहतील आणि त्यांनी मार खायलाच पाहिजे, कारण ते रुबाबानी जर का बोलणार असेल तर मार खाणारच. मला हेच तुम्हाला सांगायचं आहे. तुम्ही प्रेमाने, आज अविनाश जाधव साहेबांनी जे उदाहरण दिलं, काय सांगितलं होतं त्यांनी, मी आज भरपूर तळमळीने बोलतोय मला असं वाटतं, म्हणून मी तुम्हाला सांगितलं हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अविनाश जाधव साहेबांनी सांगितलं बँकेचं आंदोलन झालं, जवळजवळ 5000 बँकेमध्ये पत्रव्यवहार केला, पण कुठेच भांडणं झाली नाही. आंदोलन हे आपण समजावून सांगितलं. भरपूर जे मॅनेजर होते, अविनाश जाधव साहेब समोर पण एक मॅनेजर होता, तो बोलला मी मराठी शिकतोय. अविनाश जाधव साहेबांनी त्यांच्यासमोर फोटो काढले, हे सगळं सांगितलंय. आणि कुठेच आंदोलन हिंसक असं झालेलं नाहीये.
फक्त एका ठिकाणी एका मराठी मुलाला मारलं कारण तो मराठीच्या आड येऊन बोलत होता. मराठी मुलाला मारलं मनसेनी. हे मी सातत्याने तुम्हाला प्रत्येक वेळा सांगतो. विरोध हा फक्त परप्रांतीय नाही आहे, जो मराठी भैया आपल्या मराठीच्या संस्कृत आड येतो ना त्याला पण विरोध आहे. मला असं वाटतं ही गोष्ट नीट समजा ह्या मराठी भैयांनी. आणि ह्या दोन गोष्टी जे मी सांगितलं, संयुक्त महाराष्ट्र लढा का झाला, ह्या गुजरातला मुंबई पाहिजे होती त्यामुळे संयुक्त महाराष्ट्र लढा झाला, 107 हुतात्म्यांनी आपल्या या बलिदान दिलं, हे मी तुम्हाला बेसिक सांगतो, हे तुम्ही वाचा. आणि हे दुसरी गोष्ट जे बोलतात ना हिंदी हे आपलीच भाषा आहे आणि हे सगळं चाललं पाहिजे वगैरे, भाषावर प्रांतराष्ट्र भारत देश जेव्हा स्वतंत्र झाला तेव्हा झालेलं आहे आणि त्याच्यावर भरपूर काही गोष्टी झाल्या. त्यानंतर ते पास झालं, ते सगळ्या गोष्टी झाल्या, पण भाषावर प्रांतराष्ट्र झालं. त्यात महाराष्ट्राला मराठी, राजस्थानला मारवाडी, गुजरातला गुजराती, युपी बाहेर त्यांची हिंदी भाषा, ह्या सगळ्या भाषाची रचना झाली आणि महाराष्ट्राला मराठी भाषा, ह्या सगळ्या प्रत्येक राज्याला आपापलं प्रत्येक भाषिकाला आपापलं राज्य मिळालं आहे. आणि त्याचमुळे आपली आपली राज्य जर मोठी केली तर हा देश मोठा होईल, एक गोष्ट लक्षात घ्या. आणि त्याचमुळे जर का तुम्ही आमच्या राज्यात येऊन तुमची भाषा बोलणार असाल किंवा हिंदी भाषा आमच्यावर लादणार असाल तर आमच्या महाराष्ट्रातल्या मराठी भाषेला आम्ही कुठे टाकायचं, किंवा आमची महाराष्ट्राची मराठी भाषा संपली तर आम्ही काय करायचं. कारण अशा बरेच महाराष्ट्रातल्या भाषा आहेत ज्या राज्याच्या भाषा त्या संपल्यात. आम्ही आमच्या राज्यातली ही मराठी भाषा अशी संपू का, हे तुम्ही आम्हाला सांगा. एवढंच मला तुम्हाला सांगायचं आहे. त्यामुळे हे काही मराठी लोक आहेत जे भाजपबरोबर, मला असं वाटतं ते राजकारण आहे म्हणून ते लोक त्यांच्याबरोबर आहेत, त्यांना जाऊन द्या. मला असं वाटतं काही जे तुम्ही माझ्यासारखे सामान्य आहेत त्यांनी तरी हे भडकू नका, महाराष्ट्रात मराठी म्हणून एकत्र या, कारण काळाची गरज आहे. तुम्हाला या दोन गोष्टींचं जर का महत्त्व कळलं ना, संयुक्त महाराष्ट्र लढा काय झाला आणि भाषावर प्रांतरचना काय झाली, तर मला असं वाटतं तुम्ही मराठीला आजमवाल. आणि मला असं वाटतं भरपूर छत्रपती शिवाजी महाराजांचे आपण मावळे आहोत हे लक्षात घ्या. महाराजांनी काय करून ठेवलं, आज जर का महाराज नसते तर आपण कोणाच्या कुठे असतो रे काय, या सगळ्या गोष्टी मला असं वाटतं आपण अभ्यास केला पाहिजे. हे बाकीचे एकवट आहेत. मी सुरुवातीला जो व्हिडिओ दाखवला तुम्हाला हेच सांगायचं, हे आपल्या महाराष्ट्रात येऊन आपल्या विरुद्ध एकवट आहेत आणि आपण जर का थंड बसणार असो, आपण एकवटणार नसून मला असं वाटतं दुर्भाग्य येते. त्या सगळ्या गोष्टी आपण बोलूच, भेटूच. मला असं वाटतं मी पण येणार आहे, तुम्ही पण या आणि त्याच ह्या सगळ्या विषयावर आपण उद्या कुठे भेटायचं, काय भेटायचं. मला विनंती आहे, भरपूर लोक बाहेरून येणार आहेत. वरळीमध्ये आपल्या डोममध्ये असणारे ही विजयी रॅली हा, आणि त्याच्यामुळे भरपूर लोक येणार आहेत. वेळेवर या, कारण 10 वाजताची वेळ आहे. भरपूर लोक 8-9 वाजताच येणार आहेत आणि त्यामुळे हॉल पूर्ण भरणार आहे. जर का तुम्ही बाहेरून येताय, तुम्हाला जर का पॉसिबल असेल 8 ते 9 मध्ये येण्यासाठी तरच तुम्ही या, नाहीतर उगाच तुम्ही लांबून याल आणि मग तुम्हाला आतमध्ये जायला मिळणार, मग तुम्हाला बाहेर थांबायचं. पण बाहेर आपण आपली जी मराठीची ताकद आहे ती आपण दाखवूया. मला असं वाटतं प्रत्येकाने या आपल्या विजय मेळ्यामध्ये सहभागी व्हावं असं मला वाटतं, कारण हा इतिहास झाला आहे. 20 वर्षांनी 1-2 भाऊ एकत्र येतात मराठीसाठी आणि आपणही आता एकत्र आलं पाहिजे मराठीसाठी. आणि हे जे आता बोलायचं नाही, मला आता शिवी आले होते तोंडात, पण हे जे परप्रांतीय इन्फ्लुएन्सर आहेत ना, ते आपले नको ते व्हिडिओ दाखवते कट करून ना. हे आजपर्यंत राजसाहेबांबद्दल पण तेच केलं आहे. राजसाहेबांचं पुढचं मागचं काढून बाकीचं मधलं दाखवलं ना, आणि त्याच्यामुळे गैरसमज जे झाले बाकीच्या परप्रांतीय लोकांमध्ये, जे अडाणी आहेत त्यांच्यामध्ये झाले, जे शिक्षित आहेत ते आपल्यासोबत आहेत आणि त्यांना ते महत्त्व कळतं, पटतं आणि ते आपल्या बाजूने उभे आहेत. आज मला असं वाटतं अशांना आपण महाराष्ट्रातलं मराठी म्हणूनच घेऊन चालायचं आहे. आणि त्याचमुळे ह्यांना हे जे बाकीचे आहेत ना, असे जे मराठी भैये आणि हे परप्रांतीय अडाणी आहेत ज्यांना समजतंय तरी पण समजायचं नाही, ह्यांना मार दिलाच पाहिजे. एवढंच मला तुम्हाला सांगायचं आहे. बाकी उद्या भेटूयात. पुढचं सांगतो मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि हा माझा व्हिडिओ सगळ्या मराठी माणसांपर्यंत जास्तीत जास्त व्हायरल करा, एवढंच मला तुम्हाला सांगायचं आहे. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. याच्या पुढे मी सगळ्या गोष्टी आता तुमच्यासमोर मांडणार आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.